आणि इथं पुढं दोन रूम आहेत. 2 रूमचे कुलप खोलले आणि तिथला एका रूम मधला गुळ नेले, एका रूम मधला गेला नाही. आमचे 161 डाग गेले. शिवणखेड खुर्द येथील एका शेतकऱ्याचे गोदामातून 161 गुळाचे डाग चोरट्यांनी लंपास केल्याने 65,000 रुपयांचे नुकसान एका शेतकऱ्याचे झाले आहे. संबंधित शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पोलिसांच्या हाती अजून कसलेही धागेदोरे लागले नाहीत. तालुकाभरात जसे अवैध धंदे IPS अधिकारी यांनी गुटखा व गोवंशाची अवैध वाहतूक ज्याप्रमाणे बंद करण्याचे काम हाती घेतले आहे, तसेच तालुक्यातील वाढत चाललेल्या चोरीच्या प्रमाणाकडे लक्ष देतील का, असा सूर आता जनतेतून निघू लागलाय. 65,000 रुपयांचे गुळाचे डाग चोरून नेणाऱ्यांचा छडा लावून न्याय मिळवून देण्याची विनंती शेतकऱ्यांनी केली आहे. मी राजाराम उद्धव कोलावर, शिवणखेड खुर्द, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर, राहणार शिवणखेड खुर्द. माझ्या शेतातील सर्वे नंबर 348 मधील गोदाममध्ये गुळाचे डाग 1850 होते. त्यापैकी 161 डाग माझी चोरी गेले. आपलं रविवारी संध्याकाळी 12 ते 2च्या दरम्यान डाग गेले 161. तर मी पोलीस ठाण्याला अहमदपूरच्या अर्ज दिला. शिमंदरी साहेबांना म्हणले पंचनामा करण्यात आला. गुन्हा नोंद केला, तपास करू म्हणले. संशयित कुणी आहेत? संशयित नाही. माझी विनंती पोलीस प्रशासनाला की हे चोरीचा छडा लावून प्रयत्न करून माझी नुकसान भरपाई मिळावी, ही माझी प्रशासनाला माझी विनंती. परिसरात असे चोरीचे गुन्हे होऊ नये हे माझंही म्हणणं आहे प्रशासनाला. प्रशासनाने थोडं लक्ष घालावं आणि मला न्याय मिळवून द्यावा, माझी ही नम्र विनंती. माझ्या गुळाची 61 वेलीची किंमत 65,000 रुपये होती. आवाज बहुजनांचा.